विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेशन असं करू नका. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 7 महिने होत आहेत. पण जून संपलाय. जून संपलाय. अजून तुम्ही एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये आहे. तशी सुट्टी संपली उन्हाळ्याची, क्लासेस सुरू झालेत. तुम्ही अजून अभ्यास सुरू केलेला नाहीये. जून केलेलाच आहे. मग तरी पण जर 6 महिने आहेत, तुम्ही 4 महिने का म्हणताय? डिसेंबरमध्ये एक्झाम स्टार्ट होणार आहे. ओके. त्याच्या अगोदरचे 2 महिने ही प्युअर रिव्हिजन हवी आहे. स्टडी प्लॅनच असा हवाय की प्युअर रिव्हिजन हवी आहे. मग उरले किती महिने? मग 4च महिने. मग या 4च महिन्यात तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. मग चला स्टडी प्लॅनला सुरुवात करूया. पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे की फिजिक्सच्या अभ्यासाला सुरुवात माझ्या बरोबर करायची आहे. तुम्ही फिजिक्सला सुरुवात माझ्या बरोबर करणार आहात आणि ते पण कशी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बरं का. ही आमची काउन्सिलिंगची बॅच आहे बरं का. नेक्स्ट इयर तुम्हाला सुद्धा काउन्सिलिंग आम्ही प्रोव्हाइड करणारच आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित व्यवस्थित लक्ष द्या. प्ले स्टोअर वरून मी फ्री तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे बरं का. लक्षात घ्या, मी तुम्हाला सुरुवात करून देणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल चला हे सर तर प्रमोशन स्टार्ट करतायत. नाही, मी तुम्हाला लेक्चर्स फ्री प्रोव्हाइड करतोय. मला सुरुवात मी सांगेल तशीच हवी आहे. म्हणजे आपल्या ऍप तुम्ही डाउनलोड करा, सह्याद्री ट्युटोरियल्स, आणि त्या ऍप वरती तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस दिसतील. अशा वेगवेगळ्या बॅचेस दिसतील आणि या बॅच मध्ये फिजिक्स न्यूमेरिकल बॅच वरती तुम्ही जावा आणि फिजिक्स न्यूमेरिकल बॅचच्या कंटेंट मध्ये आम्ही तुम्हाला फ्री व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. करायचंय काय तुम्हाला? फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचे फ्री व्हिडिओचं काय करायचंय सांगतो. बघा मी तुम्हाला सांगतो स्टडी प्लॅन. ओके. चला पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ओके. रोटेशनल डायनॅमिक्स. मग तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला एक संघर्ष बॅच पण आहे बरं का. मी क्लिअरली सांगतो. त्याच्यातले पण पहिले 1, 2, 3 व्हिडिओ तुम्हाला मी फ्री करून ठेवतोय. मग तुम्हाला काय करायचंय की संघर्ष बॅच मधून नीट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतोय काय की त्यात सगळे बोर्डचे प्रिपरेशन आहे. हो, तुम्हाला पहिला बोर्डचीच तयारी करायची आहे. सिरियसली तुम्हाला पहिल्यांदा बोर्ड प्रिपरेशन करायचं आहे. मी सांगतो शॉकिंगली दरवर्षी मला अशी मुलं भेटतात की फिजिक्स मध्ये 70 मार्काचा पेपर असतो. 1, 2, 3च स्कोर असतो. एमसीक्यू मध्ये 4-5 बरोबर आले असतात. टोटल स्कोर लेस दॅन 10, 10 पेक्षा कमी. आणि या मुलांचा स्कोर, आणि कॉलेजचे 30 मार्क आहेत की 30 आणि 7 37, 38, 39 एवढा कमी स्कोर असतो. या वर्षी मी होऊन देणार नाही तुमचं. मग तुम्हाला काय करायचंय? पहिला बोर्ड प्रिपरेशन करायचंय, थिअरी प्लस न्यूमेरिकल करायचंय. पुन्हा माझी फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे. त्यातले सगळे न्यूमेरिकल्स करायचे आहेत, पण संघर्ष बॅच मध्ये न्यूमेरिकल घेतलेलेच आहेत. मग फिजिक्स न्यूमेरिकल बॅच मध्ये डबल होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपला क्रॅश कोर्स. बघा मी तुम्हाला सांगतो, मी रोटेशनल डायनॅमिक्स 100% तुमच्यासाठी फ्री अवेलेबल करून ठेवतोय. मी आता प्रदीप सरांना सांगतोय तुमच्या समोरच की मी क्लिअरली संघर्ष बॅच, फिजिक्स न्यूमेरिकल, पण हे सगळ्या बॅचेस ना फिनिक्स आपली बॅच आहे ना त्यात अवेलेबल आहेत बरं का. लक्षात घ्या, तिथंच मी ते सगळं फ्री करून ठेवतोय बरं का. काय होतंय बघा की क्रॅश कोर्स मध्ये सगळे एमसीक्यू तुमचे क्लिअर होणार आणि क्रॅश कोर्स मधली डीपीपी तुम्ही सॉल्व्ह करणार, टेस्ट तुम्ही देणार. लक्षात घ्या, मग एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा कराव्या लागणार आहेत. पहिला बोर्ड, पुस्तक. अरे, थर्मोडायनामिक्स नावाचा टॉपिक आहे फिजिक्स मध्ये, त्यातलं न्यूमेरिकल्स या वर्षीच्या सीईटी मध्ये ऍज इट इज आहेत, व्हॅल्यू सुद्धा चेंज नाही आहेत. मग चला फिजिक्सचं कळालं का? बोर्ड मधले न्यूमेरिकल्स सगळे करायचे. आता माझ्या ऑफलाईन मध्ये काय चाललंय माहितीये का? करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक झाला होता. मग मी त्यांना काय केलं की वाय लर्न म्हणून क्वेश्चन पेपर दाखवले. अरे, एक बी न्यूमेरिकल पुस्तकाच्या बाहेरचं नाहीये, व्हॅल्यू सुद्धा चेंज नाहीयेत रे. मग मी त्यांना म्हणलं असं असताना मग हे 1-2 मार्कवाली मुलांचा प्रॉब्लेम काय? एनसीआरटी, जेडबलई, नीट, मॉड्यूल्स आमच्या आणि मोठी मोठी पुस्तकं. राहिलं आपलं पुस्तक बाजूला. आपलं पुस्तक सोडवा. बरं, हे 2 केल्यानंतर अरे एमसीक्यू साठी हेल्प होते बाळांनो, नक्की नक्की होते. लक्षात घ्या. ओके. म्हणजे बघा, फिजिक्स क्लिअर. काय करायचं कळालं का? बोर्डचं केल्याशिवाय एमसीक्यू जंप मारू नका. आणि इथे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही माझ्या क्रॅश कोर्स मधले व्हिडिओ बघाल ना, मी एखादी एमसीक्यू घेत असेल ना, व्हिडिओ पॉज करायचा. सगळे फॉर्म्युला लिस्ट तुमच्याकडे पाहिजे. ओके. आणि न्यूमेरिकल बॅच मध्ये मी 20-20 मिनिटात एकच न्यूमेरिकल घेतलंय, अगदी डिटेल. अरे काय तुमचं बेसिक पक्क नसू दे, 11वी सगळं लॉस झालेला असू दे, सगळं तुम्ही कव्हर करणार आहे. लक्षात घ्या. ओके. आता नेक्स्ट फिजिक्स तर झालं बाळांनो. आता सर केमिस्ट्रीचं काय करू? केमिस्ट्रीचं काय करायचं? अरे मी लिहिलं मॅथ्स. थांबा ना, मला मॅथ्सच हवंय. डिफरन्शिएशन टॉपिक काढा, पहिला टॉपिक. युट्यूबवर, आता पुन्हा युट्यूब मी तुम्हाला सांगतो ते मला तुम्हाला द्यावंच लागेल. युट्यूब. आता कसं आहे माहितीये का? युट्यूबवर पुन्हा तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्सचं चॅनल सर्च करायचं आहे
आणि आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये जायचंय तुम्हाला. प्लेलिस्ट. ओके, एकच मिनिटं वेळ द्या मला. ओके, प्लेलिस्ट. खूप प्लेलिस्ट आहेत, प्रचंड आहेत, प्रचंड प्लेलिस्ट आहेत बरं का, खूप आहेत. पण मला कुठली शोधायची तुम्हाला दाखवतो. 17 व्हिडिओ आहेत. 17 व्हिडिओ आहेत. डिफरन्सिएशन. इथं 6 व्हिडिओ आहेत बरं का. ही पीवायक्यू सिरीज आहे. थांबा, हे नको आहेत मला. मला असं आठवत आहे, मला माहिती आहे, मी डिफरन्सिएशनचे जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 16 व्हिडिओ आहेत. 16 व्हिडिओ डेरिव्हेटिव्हचे आहेत, लक्षात घ्या. ओके, कोणते कोणते आहेत बघा. न्यू स्टार्ट म्हणलंय, डेरिव्हेटिव्ह पार्ट 1, चेन रूल. इथं सगळे इम्पॉर्टंट म्हणजे पीवायक्यूज घेतलेत, फॉर्म्युलाज घेत, सगळं सगळे सगळे सगळं आहे. डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डिटेल होणार आहे. हायर यंग ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत. मग मी तुम्हाला सांगतो, ते झालं या चॅनलवर मी तुम्हाला सांगतो, युट्यूब वरून तुम्हाला डिफरन्सिएशन कंप्लीट करायचं. 16 व्हिडिओ आहेत प्लेलिस्ट मध्ये. पुन्हा नवीन प्लेलिस्ट पण आहे, त्यात पण व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपला क्रॅश कोर्स 8+ व्हिडिओज डिटेलमध्ये आहेत. तेही तुम्हाला फ्री अवेलेबल करून ठेवतोय. इतकं तुम्हाला ते आवडणार आहेत ना व्हिडिओ, आणि मग तुम्ही आम्हाला कॉल करून बॅच परचेस करणार आहे, मला माहिती आहे. म्हणजे बघा, बघा, तुम्हाला हे करायचंय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही क्रॅश कोर्स मधले पीवायक्यूज बघाल, ओके, तर तुमच्या लक्षात येईल पुस्तकातलेच प्रॉब्लेम आहेत. ऍज इट इज आहेत, ऍज इट इज आहेत, लक्षात घ्या. थोडं आन्सर मध्ये इकडे तिकडे चेंजेस करतायत, नाहीतर ऍज इट इज काहीही चेंजेस नाही. झिरो चेंजेस, लक्षात घ्या, झिरो. बर, मग मॅथ्स बाबतीत काय करायचंय की पुस्तक पहिलं कम्प्लीट करायचंय, क्रॅश कोर्स मध्ये लेक्चर बघायचंय, आणि डीपीपी सॉल्व्ह करून टेस्ट द्यायचे. हे शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचंच आहे, लक्षात घ्या. बरं, आता त्याच्यानंतर महत्वाचा आमचा केमिस्ट्री. आता केम बद्दल पहिल्यांदा सांगतो, वायवा सिरीज. आता परत त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊया आपण. ओके, नशीब आपण प्लेलिस्ट मध्येच आहे. ओके, हिरव्या रंगाची सेरीज दिसते का बघा रे. हिरव्या रंगाची सेरीज. आता हे मला ऑफ करायचं आहे, इथून करतो क्लिक. हिरव्या रंगाची प्लेलिस्ट दिसते का बघा तुम्हाला कुठं. लेटेस्ट आहे, नवीन आहे, नवीन आहे. ओके, थांबा. वेव ऑप्टिक्स 3D सगळं सगळं वायवा सिरीजची प्लेलिस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, इकडं आहे ना. ओके, अरे प्लेलिस्ट. ओके, इथं होती ना. हा, 60 व्हिडिओ मी गेल्या वर्षी अपलोड केलेत. एक एक रोज बघायला सुरुवात करा. सगळं क्लिअर होणार आहे, सगळं क्लिअर होणार, लक्षात घ्या. वायवा सिरीज सगळं क्लिअर होणार आहे. केमिस्ट्री वायवा सिरीज अगदी 10 ते 15 मार्काची तयारी होऊन जाईल. सीईटीची, लक्षात घ्या. बोर्ड साठी काय, पुन्हा तेच सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मी तुम्हाला काय करतोय की या वर्षी मी केमिस्ट्री पण न्यूमेरिकल बॅच घेऊन येणार आहे बरं का. हो, केमिस्ट्री न्यूमेरिकल बॅच येणार. ओके, आणि ते फिनिक्स बॅच ज्यांच्याकडे आहे त्यांना सगळ्या बॅचेस फ्री मिळणार आहेत. म्हणजे एकदा का तुम्ही फिनिक्स बॅच परचेस केली की मग फिजिक्स न्यूमेरिकल, केमिस्ट्री न्यूमेरिकल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, क्रॅश कोर्स, काही बॅचेस आम्ही लॉन्च केल्या की त्या मुलांना फ्री मिळतात, लक्षात घ्या. म्हणजे त्याच फीज मध्ये. मग संघर्ष मध्ये सॉलिड स्टेट आम्ही त्याला फ्री करतो. ओके, ते झालं की क्रॅश कोर्सचा सॉलिड स्टेट बघा. ओके, डीपीपी सॉल्व्ह करा, टेस्ट द्या, आणि या मेथडनं जावा. सर 4 महिन्यात होणार, 4 महिन्यात होणार. आम्ही महिना टू महिना आम्ही टेस्ट घेतोय. ओके, म्हणजे महिन्यातलं टेस्ट शेड्यूल दिलंय आम्ही जून महिन्याचं. जुलैचं तयार करतोय आम्ही. करत कम्युनिटी टेस्ट घेतोय. म्हणजे लॉजिकची टेस्ट एक झाली, पण आता डिफरन्सच्या टेस्ट मध्ये लॉजिक पण ऍड करायचं. हा, असं करायचं, लक्षात घ्या. म्हणजे 11चा एक एक टॉपिक द्यायचा. म्हणजे 4-5 आठवड्यामध्ये 11 पण क्लिअर होईल. टेस्ट ठेवली की तुम्ही अभ्यास पण करताय, लक्षात घ्या. पण सांगू का तुम्हाला, ऑनलाईन का ऑफलाईन? मी जर म्हणलं तुम्हाला तर सांगतो, ऑनलाईन विथ सुपरविजन पाहिजे. तुमच्या घरातल्यांचं पण लक्ष पाहिजे. तुमच्यावर कोणतरी मेंटॉर पाहिजे, तुमच्यावर लक्ष ठेवायला, तुम्ही करताय का नाही करत. नाहीतर बॅकलॉग बॅकलॉग बॅकलॉग, लक्षात घ्या. मग हे मी होऊन देणार नाहीये. अभ्यास करा, सुरुवात करा. मी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचा प्लॅन दिलाय. प्लॅन काय आहे तुम्हाला मी अजून सांगतो. चला, जून पकडूया आपण. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ओके, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 15 दिवस, ऑक्टोबरचे 15 दिवस, मग 1, 2, 3, 4 आणि ऑक्टोबरचे 15, तर 4 महिने आहेत आपल्याकडे. पण उरलेल्या 2 महिन्यात सर काय करायचं. तो टोटली फुल लेंथ टेस्ट, 200 मार्काच्या टेस्ट. सर अभ्यास नाही झाला, 4 महिन्यात नुसतं केले मी लेक्चर, अभ्यास झाला नाही. असं नाही करायचं. अभ्यास आत्ताच परफेक्ट करायचा. इतकं परफेक्ट करायचा ना की विचारूच नका. तुम्हाला मी सांगतो, एक्स्ट्रॉर्डनरी अभ्यास करायचा. वाट कसली बघताय, फ्री लेक्चर सगळे प्रोव्हाइड केलेत. आता पालक म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुमच्या मुलांबरोबर ही गोष्ट शेअर करा. प्ले स्टोअरवरून सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं ऍप पहिल्यांदा डाउनलोड करा. त्यातल्या स्टोअर ऑप्शन मध्ये फिनिक्स बॅच बघा. त्यात तुम्हाला 101 व्हिडिओ फ्री दिसतील. 100+ व्हिडिओ फ्री दिसतील, लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, करा, सुरुवात करा.
शून्यापासून सुरुवात करा आणि आपल्याला अभ्यास चांगला करायचाच आहे. गेल्या वर्षी ऑफलाईनलाच 15 ते 20 मुलं आहेत 99 वाले. हां, 50, 60, 70, 80 मुलांमध्ये 20 मुलं जर 99 असेल, तर हा रिझल्ट ग्रेट आहे आमच्यासाठी. आणि ऑनलाईनचा रिझल्ट पण दी बेस्ट आहे लक्षात घ्या. ओके. आणि नेहमीच आपला आता हे जवळ-जवळ 8वं वर्ष आहे आपलं. आता मी नवीनच 11 साठी पण बॅच लॉन्च करू. पण ही बॅच पूर्णपणे 12th साठी मुलांसाठी आहे, तुमच्यासाठी आहे. 11वीतून 12वीत चाललाय. काही अभ्यास झाला नाही. शून्यातून सुरुवात करायची आहे. तुमच्यासाठीच बॅच आहे. परचेस करा, चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.